हॅलो, मी प्रिया. तर हे पहा किती छान असा मी मस्तपैकी असं रेडी झालेला आहोत. छान असं मेकअप केलो, हेअरस्टाईल केलो, छान असा ड्रेस घातलेला होता मी. आता निघत कुठं आहोत. छान असं आज शनिवारचा हा व्हिडिओ आहे. तर शनिवारी मी ना मस्तपैकी काळा ड्रेस घातला होता, कारण शनिदेवांना काळा ड्रेस म्हणजे काळा रंग खूप आवडतो. तर ह्यांच्याकडे नव्हता. ह्यांना मी मागे लागलं की तुम्ही पण घाला, पण ह्यांनी नको म्हटले. म्हणून मग असं म्हटले, मी ड्रेस घातला आणि निघालो मी आणि खुशी ह्यांनी. तर इथं मारुतीच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो. शनी मंदिर काय आम्हाला म्हणजे सापडलं नाही तुळजापूरमध्ये. बघूयात नेक्स्ट टाईम ह्यांना शोधून ठेवायला होते आणि तिथं जाऊन मस्तपैकी दर्शन एकदा घेते. तर असं म्हटलं, इथं आम्ही मारुतीला गेलो होतो. तर तिथं पहा आरती चालू होती आणि आम्ही गेल्याच तिथं म्हणजे सुरूच झाली होती बरं का. म्हणजे आम्हाला वाटलं असेल की उशीर झाला असेल असं तसं. तर हे पहा बाहेर किती छान असं एक पिंपळाचं झाड आहे. खूप मस्त आहे झाड मोठं. अगोदर इथं म्हणजे जास्ती सुविधा नव्हत्या, परंतु आता बांधकाम वगैरे केले. खूप छान असं मंदिर इथं तयार केलेलं आहे. तर हनुमान चालीसा लिहिलेली होती बाहेर. तर महिलांना एंट्री आतमध्ये नसते. तर म्हणून मी ह्यांनाच म्हणजे आतमध्ये दिवा वगैरे लावायला दिला, अगरबत्ती वगैरे, आणि नारळ आम्हाला बाहेर फोडायचं होतं. तर आम्ही जस्ट एक दर्शनाला जावं म्हणून गेलो होतो. तर तिथं मस्तपैकी आरती भेटली. मारुतीची पण आरती केली आणि शनिदेवांची पण तिथं आरती केली. आणि तिथंच डाव्या साईडला म्हणजे मंदिराच्या उजव्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला एक महादेवाची अशी पिंड आहे, खूप छान आहे. तर खुशीनं तिथं पण पाया पडली. आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे केलो तिथं. तर म्हणजे जस्ट असं म्हणजे ठरवलं, म्हणजे सकाळपासून असं विचार येत होता की शनीच्या मंदिरातच जायचं, परंतु कुठं आहेत काय माहिती नाही आहे. म्हणून आम्ही इथं मारुतीलाच गेलो शेवटी. तर इथं पहा बाहेर आम्ही इथं नारळ फोडायला आलो होतो. आणि आम्हाला नारळाचं पाणी फार आवडतं बरं का. असं पण आम्ही ग्लास न्यायचं विसरलेलो होतो, म्हणून मी साखर तिथं नेली होती. साखरेच्या डब्याचं जे टोपण असतं ना, त्या टोपणामध्ये आम्ही हे असं नारळाचं पाणी घेतलं बरं का. आणि कोणालाही न विचारता आम्ही गपचूपच पिऊन टाकलं, कारण नारळाचं पाणी इतकं आवडतं ना खुशीला, फार आवडतं. तर म्हणून आम्ही तिचं शेअर नाही करत, तिलाच पिऊ देतं ते पाणी. खूप छान लागतं ते, थंडगार असतं आणि गोड असं एकदम गुळचिट चव असते ना, ते असते. हे नारळसुद्धा खूप छान लागलं होतं, गोड होतं आणि हुबं नारळ फुटलं होतं आपलं. खूप छान असं दर्शन वगैरे झालं. तर मस्तपैकी आरती वगैरे केलं तिथं. छान प्रसाद पण वाटला सगळ्यांना. साखर म्हणजे एक मुलगा होता, त्यानं त्याचे पेढे आणला होता. म्हटलं आमची साखर त्याच्यामध्ये टाक आणि तू वाट म्हटलं. दर्शन वगैरे केल्यानंतर तुम्ही पाहिला असाल घंटी वाजायचा मला किती नाद आहे. तर असो, मस्तपैकी दर्शन वगैरे करून आल्यानंतर एकदा हे पहा ना, बाहेरचा हा नजारा माझ्या दारातला किती छान, किती हिरवळ दिसते ना. म्हणजे मी ज्यावेळेस इथं राहायला आले होते ना, माझ्याकडे एक मोजक्याच अशा म्हणजे कुंड्या होत्या झाडांच्या. म्हणजे इतकी झाडं नव्हती बरं का त्यावेळेस. म्हणजे आता इथं येऊन मला 4 वर्ष झाले असतील ह्या रूममध्ये. तर ना एक 4 ते किंवा 5 अशा कुंड्या त्यावेळेस माझ्याकडे असतील. मोजकेच त्यावेळेस झाडं होती बरं का. परंतु हे पहा ना, आता किती मी त्या फक्त 4-5 कुंड्यावरून मी इतकी झाडं वाढवलेत ना. पण सध्या माझी झाडं थोडेफार खराब पण होते बरं का, कारण की कुंड्यामध्ये जास्ती झाडं येत नाहीत, मुळ्या पसरत नाहीत. मुळ्या नाही पसरल्या ना की मग झाडांची वाढ खुंटते आणि झाडं पिवळी पडायला लागतात असं. तर असो, जेव्हा आपलं होईल त्यावेळेस म्हणजे गार्डनच करून टाकणार आहे मी समोर किंवा घराच्या पाठीमागं. आणि हे पहा ना, हे फक्त 1-2 मी पानं आणून इथं लावली होती, येईल किंवा न येईल म्हणून. ह्याला मी लावलं ना तर किती बहरले तुम्ही पाहू शकता ते. आणि हे पहा, आपल्या मोगऱ्याला फायनली कळ्या लागलेल्या आहेत. आणि इथं आमचा मॅगी करायचा बेत होता बरं का. तर आमचं मॅगी वगैरे खाऊन झाल्यानंतर ह्या असा गेम चालू असतो. तर मोबाईल टी व्ही बघत बसण्यापेक्षा म्हटलं चल आपण काहीतरी गेम खेळूया. तर माझं कानातलंही नाही तर लपवली होती, म्हणजे ह्या जे दिसत नाही छोटे छोटे पार्ट त्याच्यामध्ये लपव. चला आता आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना.